मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं 99% बांधकाम पूर्ण झालं असून मिसिंग लिंकचं उद्घाटन हे येत्या 1 मे रोजी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील याबाबतची माहिती दिली आहे। खंडाळा घाट विभाग टाळल्यामुळे या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ हा 30 ते 60 मिनिटांनी कमी होईल। पहिल्या 6 महिन्यांसाठी केवळ प्रवासी कार आणि बसेसना या मार्गावरून परवानगी दिली जाईल, तर अवजड वाहनं सध्याच्या मार्गावरूनच सुरू राहणार आहेत। 70 किलोमीटरपेक्षा जास्ती वेगाने वारे वाहतात। इथे पूर्णपणे धुकं असतं, पाऊस असतं, वादळ वारा असतो। अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला व्हायाडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी 1 मेची तारीख दिलेली आहे, त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू। मुंबई पुणे मिसिंग लिंकमुळे अपघात कमी होतील असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मिसिंग लिंकमुळे एक्सप्रेसवे टोलच्या रकमेत वाढ होणार नाही असं शिंदेंनी स्पष्ट केलंय। टनेलचा कोणताही टोल घेतला जाणार नाही। मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासाचा अर्धा ते पाऊण तास वाचेल। मिसिंग लिंकमुळे वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे। मुंबई पुणे दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता, तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल। नंतर आपण समृद्धी महामार्ग केला, पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल। लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे मिसिंग लिंक। टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का? टोल वाढणार आहे का? वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोल मध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे, तिथे काही आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्ये वाढ होणार नाही।